नमस्कार, DS4 चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. लोक हो, निसर्ग आणि प्राणी वाचवण्यासाठी जेव्हा सामान्य नागरिक पुढे येतात तेव्हा एक आदर्श निर्माण होतो. अशीच एक घटना येवला तालुक्यातील कोटमगाव येथे घडली आहे. शेतात कामात व्यस्त असताना अचानक मृत्यूच्या दारात उभा असलेल्या 2 काविटांसाठी येथील ग्रामस्थ देवदूत बनून धावून आले. येवला शहर परिसरातील कोटमगाव येथील गट नंबर 19च्या 1 मध्ये शेतकरी आणि सरपंच गणेश भाऊसाहेब कोटमे यांचे शेत आहे. आज सकाळी या शेतात 2 नर जातीचे काळवीट ठिबक सिंचनाच्या नळ्यामध्ये वाईट पद्धतीने अडकल्याचे निदर्शनास आले. काळविटे सुटकेसाठी धडपडत होती, मात्र विळखा अधिकच घट्ट होत होता. घटनेचे गांभीर्य ओळखून सरपंच गणेश कोटमे, दीपक गोकुळ कोटमे आणि परिसरातील जागरूक नागरिकांनी तातडीने धाव घेतली. अत्यंत सावधगिरीने या काळविटांच्या अंगावरचा नळ्यांचा विळखा कापून त्यांची सुटका करण्यात आली. काही वेळच्या अथक प्रयत्नानंतर दोन्ही काळविटांना सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. या धाडसी आणि संवेदनशील कार्यामुळे 2 मुख्य प्राण्यांना जीवनदान मिळाले असून संपूर्ण परिसरात कोटमे कुटुंबीय आणि ग्रामस्थांचे कौतुक होत आहे. DS4 मराठी न्यूजसाठी दीपक सोनवणे, येवला.